नमस्कार, मी स्वप्ना मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे अजिबात तांदूळ वगैरे न भिजवता तांदळाच्या पिठापासून झटपट फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये अनारसे। अतिशय झटपट अशी बनणारी रेसिपी आहे। पारंपरिक पद्धतीने तांदूळ भिजत घालून आणि तांदळाचं पीठ मुरत ठेवून जे अनारसे आपण बनवतो ते तर खूप छान मस्त अप्रतिम बनतात। पण ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही एवढी मोठी प्रोसेस करायला, त्यांच्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे झटपट हे तांदळाच्या पिठापासून अनारसे। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। अनारसे बनवण्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला पारंपरिक पद्धतीचं अनारसेचं पीठ दळून घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं भरलेलं वाटत असेल पण काही हरकत नाही। आता त्याच भांड्यामध्ये मी 1 वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ घेत असताना आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी एवढा गूळ घेतलेला आहे। घेतलेलं गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर मी गुळाची पावडर इथे वापरलेली आहे। तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता, फक्त आपल्याला चिक्कीचा गूळ इथे वापरायचा नाहीये। तर आता दोन्ही साहित्य मिक्सरला व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे आहे। पल्स मोडवरती तांदळाचं पीठ आणि गूळ मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान एकजीव होऊन जाते। आता हे तयार पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे। पीठ भिजवण्याच्या आधी एकदा चेक करून घ्यायचं यामध्ये काही गाठी वगैरे झाल्या आहेत का, झाल्या असतील तर अशा पद्धतीने हाताने मोडून घ्यायच्या। तर अगदी छान मस्त असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत दूध टाकून घ्यायचं आहे। एकदमच खूप जास्त दूध टाकायचं नाही आहे, पिठाचा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे। तर सुरुवातीला मी 4 चमचे दूध टाकलेलं आहे। आता हे दूध व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण गूळ वापरलेला असल्यामुळे थोडंसं जरी दूध टाकलं तरी हे पीठ जास्त ओलसर होऊन जाते, कारण गुळाला सुद्धा पाणी सुटते। चला तर मग आता मी इथं अर्धी वाटी पूर्ण दूध वापरलेलं आहे। ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्या वाटीने बरोबर अर्धी वाटी एवढं सगळं दूध मला लागलेलं आहे। दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकते। गूळ जर ओलसर असला तर दुधाचं प्रमाण कमी लागू शकते किंवा तांदळाच्या पिठावर सुद्धा दुधाचं प्रमाण अवलंबून राहते। तर बघा मी छान असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे अनारसाचं। आता यावरती अगदी 1-2 थेंब तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। चला तर मग आता लगेचच आपल्याला याचे अनारसे तयार करून घ्यायचे आहेत। अनारसे थापण्यासाठी मी इथं थोडीशी खसखस घेतलेली आहे। चमचाभर साधारण खसखस घेतली, आवश्यकतेनुसार घ्यायची आपल्याला खसखस, आणि अगदी अर्धा चमचा एवढं तूप घेतलेलं आहे। आता हाताला अगदी थोडंसं 1 थेंब तूप लावायचं आहे आणि यामधील छोटा असा पेढा एवढा गोळा काढून घ्यायचा आहे। आता या गोळ्याला हातावरती छान असं मळून घ्यायचं आहे आणि छान गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता घेतलेली खसखस थोडीशी पसरून घ्यायची आहे आणि या खसखशीवरती हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि परत आपल्या बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याचा पातळ असा अनारसा थापून घ्यायचा आहे। तुम्हाला ज्या पद्धतीचे अनारसे आवडतात तसे तुम्ही अनारसे इथं थापून घेऊ शकता। मी अनारसे थोडेसे पातळ थापून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं थिकनेस जास्त ठेवू शकता। चला तर आता आपण अनारसे तळण्यासाठी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेऊया। तर बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल हाय फ्लेमवरती गरम केलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद केलेली आहे। मंद आचेवरतीच आपल्याला अनारसे तळायचे आहेत। आता हा थापून घेतलेला अनारसा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। अगदी अलगद हाताने आपल्याला सोडायचा आहे। तर बघा तेलामध्ये मी अनारसा सोडून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम मंदच आहे, मंद आचेवरतीच तळायचे आहेत। आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आहे। गॅसची फ्लेम मोठी केली तर अनारसा व्यवस्थित आतपर्यंत तळला जात नाही। अनारसा तळताना तेलामध्ये सोडत असताना खसखसची बाजू आपल्याला वरच्या साईडने करायची आहे आणि अनारसा अजिबात पलटी करायचा नाही आहे। अनारसा एकाच बाजूने तळून घ्यायचा आहे आणि तेलावरचे संपूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतर हा अनारसा तेलामधून बाहेर काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अनारसा जो आहे तो खूप छान असा बनून तयार झालेला आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये हा अनारसा फुगलेला सुद्धा आहे। यावरती अगदी किंचित अशी जाडीसुद्धा आलेली आहे। चला तर हा अनारसा मी तेलामधून बाहेर काढून घेतला। यामधील संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि त्या चाळणीवरती अनारसे तेल निथळण्यासाठी ठेवायचे आहे। चला तर अनारसे बनवण्याची आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते। तर इथं मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे। पोळपाट आणि लाटण्याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार करून घेतलेल्या अनारसाच्या पिठामधून एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा पोळपाटावरती ठेवून अगदी अलगद हाताने याची एक पोळी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी अगदी अलगद हाताने लाटत आहे।
की अगदी झटपट अशी लाटायची नाही आहे. त्यानंतर एखादा ग्लास घ्यायचा आहे किंवा वाटी घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी आणि ग्लासने हे अनारसे आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त छान एकसारख्या आकाराचे हे अनारसे बनून तयार होतात आणि झटपट बनून तयार होतात. अजिबात न थापता अशा पद्धतीने सुद्धा अनारसे आपण बनवू शकतो. जर हे अनारसेचं पीठ पोळपाट लाटण्याला चिकटत असेल तर तुम्ही इथं प्लॅस्टिकचा पेपर वापरू शकता. त्यावरती सुद्धा अशा पद्धतीने एक पोळी लाटून हे छान एकसारखे आणि झटपट अनारसे बनवू शकता. तर लाटून घेतलेल्या किंवा तयार करून घेतलेल्या अनारस्यामधून मी एक अनारसा घेतलेला आहे आणि हा अनारसा आपल्याला खसखसवरती ठेवून परत थोडासा थापून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा हा अनारसासुद्धा थापून झालेला आहे. चला तर आता हा अनारसासुद्धा मी तळून घेते. आता राहिलेले सगळे अनारसे जे आहेत ते मी सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहे. अनारसा तेलामध्ये सोडत असताना आपल्याला अगदी अलगद हाताने सोडायचं आहे आणि तेलामध्ये खसखसची बाजू वरच्या साईडने करायची आहे. चमच्याने किंवा झाऱ्याने थोडं थोडं तेल अनारस्यावर सोडून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती छान असा अनारसा तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, प्रत्येक अनारसा जो आहे तो खूप छान असा बनून तयार होत आहे. अनारस्याला छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे. तरीसुद्धा पारंपरिक पद्धतीने बनवलेले अनारसे यापेक्षा खूप छान बनतात. पण ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे झटपट असे हे तांदळाचे अनारसे. तुम्ही बघू शकता छान अशी हलकी हलकी जाळीसुद्धा यावरती पडलेली आहे. चला तर मग या दिवाळीमध्ये जर तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल पारंपरिक पद्धतीने तांदूळ भिजत घालून अनारसे बनवायला, तर अशा पद्धतीने फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये हे बनून तयार होणारे अनारसे तुम्हीसुद्धा नक्की बनवू शकता. इथे तुम्ही हे अनारसे बघू शकता किती छान खुसखुशीत झालेले आहेत. अगदी एका हाताने तुटेल अशा पद्धतीचा अनारसा बनवून तयार झालेला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर मग या दिवाळीमध्ये जर तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल किंवा आता दिवाळी फक्त 5-6 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे, अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीने झटपट बनणारे हे अनारसे नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.